नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं आणि ते सरसकट मिळावं, सगळे सोयरेचा अध्यादेश तात्काळ लागू करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केलेला आहे, सरकारला इशारा दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे 25 जानेवारी 2025 पासून अंतरवाली सराटी या ठिकाणी सामूहिक उपोषण करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे दिलेले. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. राज्यातून आलेल्या सगळ्या पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आपण सुरू करतोय असं सुद्धा त्यांनी सांगितलं. यावेळेस बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 16 महिन्यापासून राज्यातला मराठा समाज हा आंदोलन करतोय. मी सातत्याने या ठिकाणी सरकारला निवेदन देतोय. अनेक आलेल्या शिष्टमंडळांशी आम्ही बोललो आहोत. राज्य सरकारच्या अनेक शिष्टमंडळांनी आमच्यासोबत चर्चा केलेली आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 25 जानेवारी रोजी जो काही आपल्याला अधिसूचना मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्याच्या संदर्भात जी अधिसूचना दिलेली आहे, आज 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र त्याचा अध्यादेश अद्यापही निघलेला नाहीये. सरकार निवडणुका जरी झाल्या असल्या, सरकार जरी बदललं असलं तरी तीच माणसं, तेच आमदार, तेच मंत्री पुन्हा निवडून आलेले आहेत, तेच पुन्हा सत्तेत बसलेले आहेत. फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे आमच्या ज्या काही मागण्या आहेत या सरकारला माहीत आहेत. सरकारनं आम्हाला जी आश्वासनं दिली तीही त्यांना माहीत आहे आणि त्यामुळं आता 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे तरी सुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. सरकारनं त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक विचार करावं आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आम्ही काही वेळ देतोय. एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळाला आम्ही काही वेळ दिला होता, त्यानुसार काही कामही झालं. परंतु आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, त्यांना सुद्धा आम्ही 2 महिन्याचा कालावधी देतोय, जो की डिसेंबर महिना आहे. आणि 25 जानेवारी पर्यंतचा वेळ हा मराठा समाजाच्या वतीनं निर्णय घेण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत. 25 जानेवारी पर्यंत जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर मग मात्र 25 जानेवारीला म्हणजे 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी सामूहिक मराठा समाज हा अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. यावेळेस काही मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्याच मागण्या आहेत जे की सगळे सोयऱ्याची अधिसूचना निघाली ते अध्यादेश काढा. विशेष म्हणजे ज्या काही नोंदी मराठा समाजाच्या शोधल्या जात आहेत त्या आता शोधण्याचं काम थोडं बंद पडलेले, ठप्प झालेले, ते पुन्हा सुरू करण्यात यावं. गाव स्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावामध्ये जे ओबीसीचे किंवा कुणबीचे प्रमाणपत्र सापडले, नोंदी सापडल्या, त्याच्या याद्या लागत होत्या, त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत. त्या पुन्हा लावण्याचं काम सुरू करावं असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय. यासोबतच हैदराबाद गॅजेट असेल किंवा मुंबई गॅजेट असेल किंवा सातारा कोल्हापूर गॅजेट असेल, हे सुद्धा लागू करण्यासाठी आम्ही मागणी केली होती. हैदराबाद गॅजेटची कागदपत्र सगळी राज्य सरकारनं आणलेली आहे, मात्र ती अद्यापही लागू करण्यात आलेलं नाही. त्याचा विचार करून त्यानुसार सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारनं तात्काळ घ्यावी अशी सुद्धा मागणी जरांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेली आहे. याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे आहे, हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण पुन्हा लागू करणं हे गरजेचं आहे. कारण एसईबीसी हे आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं, परंतु सरकारनं ते आरक्षण दिलेले. ठीक आहे, आता तुम्ही दिलंय ते दिलंय, परंतु त्यासोबत ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे ते बंद केलेले ते तुम्ही पुन्हा सुरू करा. कारण ही मागणी माझी नाही तर समाजातले जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, जे सुशिक्षित आहेत, शिकलेले, त्यांना यापुढे शिक्षण घ्यायचंय, नोकरीला लागायचंय, त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी ते सुद्धा आरक्षण तुम्ही सुरू ठेवा. कारण आमची मागणी मुळात कुणबी आणि ओबीसी प्रवर्गातली आहे आणि त्यामुळे ओबीसी हे आमचं हक्काचं आरक्षण आहे. आम्ही वेगळं मागत नाही. तर मराठा समाज हा ओबीसी मध्येच आहे, गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्या हक्काचं आमचं आरक्षण आहे, ते आम्हाला दिलं गेलं नाही, ते आम्हाला तात्काळ द्या. जर ते आरक्षण दिलं तर इतर आरक्षणाची आम्हाला गरज पडणार नाही असं सुद्धा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. परंतु हे सगळं सांगत असताना राज्य सरकारला त्यांनी अनेक पद्धतीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं इशारा दिलेला आहे. जर 25 जानेवारीपर्यंत ह्या मागण्या जर पूर्ण होत नसतील आणि जर त्या लागू करण्यात येत नसतील तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठा समाज आमच्या पद्धतीनं आमची ताकद दाखवू आणि आरक्षण दिलं नाही तर काय होऊ शकतं हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू असे सांगितलं. माध्यमांनी ज्यावेळी जरांगे पाटलांना विचारलं की आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे, विधानसभेची निवडणूक झालेली आहे, कुठलीही निवडणूक आता राहिलेली नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा आंदोलन करतायत, पुन्हा मागण्या करतायत, आता राज्य सरकार किंवा राजकीय मंडळी तुमच्या मागण्यांकडे लक्ष देतील का असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं
कुठल्या निवडणुकीसाठी मराठा समाज नाहीये. मराठा समाजाची आपली हक्काची मागणी आहे, ती म्हणजे ओबीसी आरक्षण. यामध्ये गरजवंत मराठा आहे, गरीब मराठा आहे आणि त्यामुळे राजकारणाचं आणि निवडणुकीचं आमच्या मराठा समाजाला काही घेणं देणं नाही. कारण आम्ही निवडणुकीमध्ये नव्हतो, आम्हाला निवडणुकीचं काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे ज्या निवडणुका झाल्या त्या झाल्या. जे विजयी झाले असतील उमेदवार त्यांनाही मराठ्यांनी मतदान केले, जे पराभूत झाले असतील त्यांनाही मराठा समाजाने केले. त्यामुळे सत्तेत कोण आलं आणि कोण गेलं याच्याशी मराठा समाजाला सध्या तरी घेणं देणं नाहीये. परंतु आमची मतं तुम्हाला मिळालेली आहेत. त्यामुळं पडलेले असोत किंवा विजयी झाले असोत, त्यांनी आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये पुढे येऊन राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करून घेतली पाहिजे. जे विजयी झालेत त्यांना सुद्धा मराठा समाजानंच मतदान केलेलं आहे. कारण त्यांनी जर सांगावं की त्यांना मराठा समाजानं मतदान केलं नाही, त्यानंतर आम्ही त्यांचा विचार करू. कारण इथं प्रत्येक निवडून आलेला उमेदवार हा मराठ्याचं मतदान घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाची जी मागणी आहे ती सरकारकडे लावून धरणं ही त्याचं काम आहे, ती त्याची जबाबदारी आहे. त्यानं जर योग्य पद्धतीनं ती पार पाडली नाही तर मराठा समाज त्याच्या मतदारसंघात त्याला काय पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यायची किंवा कशा पद्धतीनं सहकार्य किंवा असहकार्य करायचं हा त्या ठिकाणी ठरवेल, हे सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. विशेष म्हणजे सत्ता कोणाचे येऊ, आम्हाला राज्य सरकारमध्ये जे असतील त्यांच्याकडूनच मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. त्यामुळे सरकार कुणी जरी आलं असतं तरी आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत आणि त्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा जरांगे पाटील या ठिकाणी बोलले. मित्रांनो, आंतरवाली सारटीमध्ये 25 जानेवारी 2025 पासून सामूहिक आमरण उपोषण मराठा समाज करणार आहे. यामध्ये जरांगे पाटलांनी सांगितलंय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक वाडी वस्तीवरून जो कोणी मराठा समाज आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे त्यांनी उपोषण करताना आपल्याला सहन होत असेल तरच उपोषण करावं, विनाकारण उपोषण करू नये. त्यांनी पाठिंबा देण्यासाठी फक्त या ठिकाणी यावं. आणि विशेष म्हणजे 25 जानेवारीला एकाही मराठा समाजानं आपल्या घरी थांबता कामा नये. त्यांनी सगळ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये यायचंय. आपल्या गावामध्ये जी काही वाहनं असतील, जीप असेल, ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल, मोटरसायकल असतील, ऑटो रिक्षा असतील, जी कोणती वाहनं असतील ते सगळे वाहनं आजच बुक करून ठेवा. प्रत्येक वाहनातून गावातला प्रत्येक मराठा समाज बांधव माता भगिनी या 25 जानेवारीला आंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्या पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. विशेष म्हणजे नोकरदार जे असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर, वकील किंवा वेगवेगळे रोजगार करणारे असतील, वेगवेगळे उद्योगपती असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, शेतमजूर असतील, रिक्षा चालक असतील, एसटी महामंडळातले असतील, अशा वेगवेगळ्या विभागाचे नाव घेऊन जरांगे पाटलांनी सांगितलं जिथं जिथं मराठा समाज हा नोकरदार असेल, नोकरीला असेल, त्या प्रत्येकानं 25 तारखेला आपली रजा टाका किंवा आपलं काम सोडून द्या. त्या दिवशी मात्र आंतरवाली सराटीमध्ये या. कारण समाजाची ताकद दाखविण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. कारण सरकारला आता हे शेवटचं आमरण उपोषण मी या ठिकाणी करतोय. कारण 25 तारखेला जे आमरण उपोषण होणार आहे हे आमरण उपोषण कदाचित माझं शेवटचं असू शकतं. यामध्ये माझा शेवट सुद्धा होऊ शकतो, माझा अंत सुद्धा होऊ शकतो, असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय. कारण आता माझं शरीर साथ देत नाही, मला वेदना होत आहेत, माझं हात पाय वाकडे होत आहेत. अशा स्थितीमध्ये मी गेल्या वेळेस अनेक दिवस आमरण उपोषण केलं, त्यामुळे माझं शरीर हे झिजलेले, त्यामुळे आता मला तितकं उपोषण सहन होत नाही. पण तरी सुद्धा मी 25 तारखेला माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझा अंत जरी झाला, शेवट जरी झाला, तरी सुद्धा मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्याला उपोषण करायचंय त्याला सहन होत असेल तर त्यांनी या ठिकाणी उपोषण करा. घरच्यांच्या विरोधात कोणत्याही तरुणानं किंवा नागरिकानं या ठिकाणी उपोषण करू नये, अशीही विनंती जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेली आहे. परंतु जरी तुम्हाला उपोषण करता नाही आलं तरी सुद्धा पाठिंबा देण्यासाठी 25 तारखेला तुम्ही या. आणि हे सांगताना जरांगे पाटलांनी असंही सांगितलंय की इथं यायचं असेल तर आपल्यासोबत आपलं सगळं साहित्य घेऊन या. कारण तुम्हाला मुक्काम करायचा आहे, या ठिकाणी टेंट उभा करायचे असतील तर करा, गाड्यात व्यवस्था व्हायची असेल मुक्कामाची ती करा, खाण्याची पिण्याची राहण्याची जी व्यवस्था आहे ती इथंच करा. कोणीही हॉटेलमध्ये जायचं नाही, कुणीही लॉजमध्ये झोपायला जायचं नाही. श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकानं आंतरवाली सराटीमध्येच राहायचंय, इथंच मुक्काम करायचा आहे. चटणी भाकरी का होईना इथंच करून खायची आहे किंवा आपल्या घरून आणलेलं जे असेल ते इथंच खायचंय. परंतु आमरण उपोषण ज्याला करायचंय त्यांनी या ठिकाणी पूर्ण ताकदीनं यायचंय. कारण आपल्याला आता उपोषणाला जे बसायचंय ते उठणार नाहीये आणि जे पाठिंबा देणार आहेत त्यांनी मात्र खाण्यापिण्याची व्यवस्था करून या ठिकाणी यावं, एवढा आग्रह जरांगे पाटलांनी केलाय. याही पुढे जाऊन त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय की आता मी गावगाव फिरणं मला शक्य होणार नाही. कारण महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये जाणंही मला शक्य नाही. काही ठिकाणी जायचं तिथे मी निश्चितपणे जाईल. परंतु मराठा सेवक जे असतील त्यांनी जबाबदारी घ्यावी, प्रत्येक गावावर जावं, वस्तीवर जावं, त्या ठिकाणी प्रत्येक मराठा समाजाला एक पत्रिका छापून त्यांना निमंत्रण द्यावं की आंतरवाली सराटीमध्ये 25 जानेवारी 2025ला होणारं जे काही सामूहिक आमरण उपोषण आहे
जरांगे पाटलाचं उपोषण आहे, याला पाठिंबा देण्यासाठी आपण उपस्थित राहा अशी मूळवाटी दिल्याप्रमाणे त्याला पत्रिका द्या आणि निमंत्रण द्या, माहिती द्या, विनंती करा असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय. यासाठी प्रत्येक गावाने माझं गाव माझी जबाबदारी असं म्हणत आपापल्या गावात बैठका घ्यावा आणि 25 तारखेला कसं यायचं हे त्या ठिकाणी ठरवून ताकदीनं यावं हे सुद्धा आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी बोलताना असं सांगितलंय की या मागच्या 16 महिन्यामध्ये मी 7 वेळेस आमरण उपोषण केलेत, आंदोलनं केलेत. यामध्ये अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे माघार घेण्याची माहिती सरकारनं दिली होती, आश्वासन दिलं होतं, पण अद्यापही अनेक गुन्हे तसेच आहेत. कित्येक तरुणांना त्या ठिकाणी उचलले गेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत. या कारवायातून त्यांना मुक्त करावं ही मागणी त्यांनी केली आहे. आणि आतापर्यंत जे झालं मराठा समाजावर अन्याय अत्याचार हे खूप झाले. मराठ्यांच्या पोरांना आता तुम्ही खूप वेळा उचलले, खूप वेळा हात लावलाय. आता जर मराठ्यांच्या पोरांना कोणत्याही एका पोराला हात लागला तर याचे परिणाम खूप वाईट होतील, कारण मराठा समाजाचा आता संयम सुटेल इथपर्यंत ही परिस्थिती आहे असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. म्हणजे एकाही पोराला हात लागेल तर मराठ्यांचा संयम सुटेल असा स्पष्ट इशारा त्यांनी राज्य सरकारला सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. सरकार 25 जानेवारीपर्यंत कसा निर्णय घेत नाही तेही पाहू. आणि जर त्यांना वाटत असेल की आता निवडणुका झाल्यात, आता मराठा समाज आमचं काही करू शकत नाही, या भ्रमात सरकारनं राहू नये. कारण मराठा समाज सरकार कुणाचंही असो, योग्य माहिती, योग्य मागणीसाठी आणि रास्त मागणीसाठी त्या सरकारला पाय टेकायला लावू शकते. ही ताकद समाजामध्ये आहे, हे सरकारनं समजून घ्यावं असा सुद्धा गर्वित इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. मित्रांनो, 25 जानेवारीला आंतरराष्ट्रीय सोसायटीमध्ये मराठा समाजाचं जे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे, यामध्ये मराठा समाज हा कोट्यावधी संख्येनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपस्थित राहील का, या आंदोलनामध्ये सहभाग घेईल का, आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यापूर्वी जसा पाठिंबा मिळाला तसाच पाठिंबा देईल का, तुम्हाला काय वाटतंय? आणि जर तुम्ही या चॅनलला आणि DS न्यूजच्या माहितीला पाहत असेल तर तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात या आंदोलनाबद्दल काय भूमिका आहे, तुमचं मत स्पष्टपणे सांगा. कारण व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया पाहिल्याशिवाय आम्हालाही करमत नाही. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन की आपण DS न्यूज चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर माहिती आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तो शेअर करा, व्हायरल करा, समाजापर्यंत पोहोचून समाजाला सुद्धा जागरूक करण्याचा प्रयत्न करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.